मल्हार सर्टिफिकेट एक नोंदणी करून सर्टिफिकेट घ्यावं, ज्यामुळं झटका मटण आहे ते तुम्ही फक्त विक्री करा, हलाल करू नका. त्यामुळे महाराष्ट्रात झटका विरुद्ध हलाल असा एक वाद निर्माण झाला, असं बघतात. नाही, आता एक झटका असो हलाल असो, खाण्यासाठी आपल्याला मटण खायला मिळणारच आहे. त्यामुळं झटक्याने करा की फटक्याने करा, पण ठीक आहे. आता नितीश राणे नौजवान तरुण आहेत, नारायण राणे यांची चिरंजीव आहे, पण तेवढी हार्ड भूमिका घेताय तेवढी घेऊ नये असं माझं मत आहे. ठीक आहे, ते हिंदू आहे, हिंदूंसाठी त्यांनी काम केलंच पाहिजे, परंतु एवढी हार्ड भूमिका घेणं योग्य नाही असं माझं मत आहे. कारण ते नारायण राणे यांच्या तालमीत तयार झालेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये नारायण राणे मुख्यमंत्री होते आणि बाळासाहेबांची भूमिका ही मुस्लिमांच्या एवढी तीव्र विरोधामध्ये नव्हती. त्यामुळं नारायण राणेच्या मुलांनी एवढी अशी आग्रही भूमिका किंवा एवढी भूमिका घेऊ नये असं माझं मत आहे. भूमिका मांडायला हरकत नाही आहे, पण काही केलं तर आता मुसलमान काय हा देश सोडून जाणार नाही. पाकिस्तानमध्ये जायला पाहिजे त्यावेळेला पण ते म्हणाले आम्ही इथंच राहणार. भारत आणि पाकिस्तानची फाळणी होताना ती यासाठीच फाळणी होती की हिंदूंसाठी हिंदुस्थान भारत आणि पाकिस्तान मुस्लिमांसाठी. त्यावेळेला इथल्या मुसलमानांनी सांगितलं आम्ही काही तिकडे तर जाणार नाही, आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना सांगितलं आम्ही तुमचं संरक्षण करू. त्यामुळं आपण आणि म्हणून